नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सर्व पदाकरिता आवश्यक असणारे महत्त्वाचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वरती इम्पॉर्टंट असणारे प्रश्नसुद्धा आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला होता? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 प्रश्न अल्टरनेट विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर शेड्यूल कास्ट फेडरेशन हा जो आहे हा बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 साली स्थापन केलेला एक पक्ष आहे. मग याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे कसे येऊ शकतात? सर्वात पहिला प्रश्न आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? वर्ष आहे 1942. कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. तिसरा प्रश्न आहे की नेमकं का केली होती? तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी हा पक्ष स्थापन केला होता, ज्याचं नाव होतं शेड्यूल कास्ट फेडरेशन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इंदिरा सौरगिरी जलविकासम ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? या ठिकाणी आपल्याला प्रत्येक राज्य आणि त्यामध्ये एक वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्यातील हा प्रश्न आहे. यामध्ये एक योजनेचं नाव आहे इंदिरा सौरगिरी जलविकासम. या योजनेची सुरुवात कोणत्या राज्य सरकारने केली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. तर तेलंगणा या राज्य सरकारने एक योजना सुरू केली आहे, इंदिरा सौरगिरी जलविकासम. महत्त्वाचा प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालील धातूंपैकी कोणत्या धातूची निर्यात केली जाते? हा देखील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला दळणवळणावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतं बंदर आहे? तर रेड्डी बंदर आहे. आणि या बंदरामधून जपान देशाला कोणत्या धातूची निर्यात ही जास्त प्रमाणात केली जाते? तर तो धातू येतो लोह खनिज. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जगातील पहिले सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह कोणत्या देशाने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहेत? पहा, सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. तर चायना या देशाने जगातील पहिले त्यांचे सेल्फ ड्रायव्हिंग जे सॅटेलाइट आहेत ते यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चीन. यानंतरचा प्रश्न आहे पहा, नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? यावरती सुद्धा आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते आणि हे दोन्ही वेळा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आले होते. नळदुर्ग हा जो किल्ला आहे हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो आणि तो कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, तो येतो धाराशिव या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, एका नवजात बाळाच्या शरीरात 300 हाडे असतात. तर एका पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात किती हाडे असतील? खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. ज्यावेळी एखादं बाळ जन्माला येतं तर त्याच्या बॉडीमध्ये 300 बोन्स असतात, म्हणजे 300 हाडे असतात. पण ज्यावेळी तेच बाळ पूर्ण वाढ होते तर त्याच्या बॉडीमध्ये किती हाडे तयार होतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर 206 हाडे. लक्षात ठेवा, बाळ जन्मल्या जन्मल्या किती हाडे असतात? 300 आणि परिपक्व झाल्याच्या नंतर 206 हाडाच असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॅश यांच्याद्वारे स्थापित करण्यात आलेली होती. ही एक संघटना म्हणू शकतो किंवा एक संस्था म्हणू शकतो. तर कोणती आहे? डिप्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना ही कोणाद्वारे करण्यात आली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच रा शिंदे यांच्याद्वारे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही जी संघटना आहे हिची स्थापना करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील पहिले वैद्यकीय संग्रहालय कोणत्या शहरात उभारले जात आहे?
हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2025 वरती आधारित विचारण्यात आलेला आहे. आपल्या देशातील पहिलं वैद्यकीय संग्रहालय कोणत्या शहरामध्ये उभारले जाणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मुंबई या शहरामध्ये आपल्या देशातील पहिलं वैद्यकीय संग्रहालय आहे ते स्थापन केलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. कधी-कधी आपल्याला हा दिनविशेषवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कारण यामध्ये फक्त आपल्याला वर्ष दिलेलं आहे. कधी-कधी पूर्ण तारीख सुद्धा दिली जाते. आर-बी-आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ते वर्ष आहे पहा 1935 या वर्षी करण्यात आली होती. मग तुमच्यासाठी मित्रांनो एक मी प्रश्न विचारतो, की ती जी तारीख आहे ज्या दिवशी आर-बी-आयची स्थापना करण्यात आली, ती तारीख मला आपण कमेंट करून सांगायची आहे. यानंतरचा प्रश्न आहे सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता? यावर सुद्धा महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. सतीबंदी कायदा कधीचा आहे? तर 1829चा आहे. सतीबंदी कायद्यावरती सर्वात जास्त काम कोणी केलं होतं? तर राजा राम मोहन रॉय यांनी सतीबंदीवरती सर्वात जास्त काम केलं होतं. आणि 1829ला हा जो कायदा आहे हा कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता? तर त्यांचं नाव आहे पहा लॉर्ड बेंटिक. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक आनंद अहवाल 2025 नुसार सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरलेला आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025 वरती विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा. जो जागतिक आनंद अहवाल आहे 2025चा तर त्या अहवालानुसार सलग 8व्या वर्षी सुद्धा जगातील सर्वात आनंदी असणारा देश कोणता ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर फिनलँड हा जो देश आहे तर हा जगातील सर्वात आनंदी असणारा सलग 8 वेळा ठरणारा देश आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. इंटरनेटच्या माध्यमातून केला जाणारा जो पत्रव्यवहार आहे तर त्या पत्रव्यवहाराला ईमेल म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला विचारलं की त्या व्यापाराला काय म्हटलं जातं? तर तो जो व्यापार आहे त्याला ई कॉमर्स असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला पुस्तक आणि त्यांची लेखक यांच्यावरती प्रश्न जे आहेत हे हमखास विचारले जातात. त्यावरतीच हा एक प्रश्न आहे पहा. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 तर लाला लजपत राय हे जे आहेत हे अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि मित्रांनो आपल्याला महत्त्वाची असणारी 100 पुस्तके आणि त्यांची लेखक सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? महत्त्वाचा प्रश्न आहे. जो ओझोन वायू आहे तर त्याच्या अ, थरामुळे पृथ्वीवर काही असे सूर्यापासून येणारे घातक किरणं असतात तर ते येत नाहीत. आणि ते किरणं असतात पहा कोणते अल्ट्राव्हायोलेट किरणं म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे लिनक्स ही एक डॅश आहे. लिनक्स काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण आपल्याला आय टी विषयी किंवा तंत्रज्ञानाविषयी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर लिनक्स जे आहे ना तर लक्षात ठेवा ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऑप्शनमध्ये जर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम दिला असेल तर ऑपरेटिंग सिस्टम आहे. मुख्यतः हे जे आहे लिनक्स तर लिनक्स एक कर्नेल आहे लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम कोणकोणते आहेत? ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ओएस. सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा विंडोज. विंडोज ही जी आहे ही सर्वात जास्त वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा मॅक ओएस. मॅक ओएस ही सुद्धा ॲपलची ऑपरेटिंग सिस्टम आहे. तिसऱ्या क्रमांकावरती जी आहे तर ती आहे पहा लिनक्स. लिनक्स जी आहे ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि मोबाईलमध्ये जी वापरली जाते ती असते पहा अँड्रॉइड पण तिचा बेस जो आहे तो बेस सुद्धा लिनक्स यावरच आधारित आहे. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न काय होता? लिनक्स ही एक डॅश आहे. मग या ठिकाणी उच्चस्तरीय भाषा. भाषा म्हणजे काय? तर लँग्वेज. जर आपण कॉम्प्युटर लँग्वेज जर पाहायला गेलं तर सी लँग्वेज आहे, सी प्लस प्लस लँग्वेज आहे, जावा ही एक लँग्वेज आहे, HTML ही सुद्धा एक लँग्वेज आहे. पण या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं लिनक्स काय आहे? तर लिनक्स आहे ऑपरेटिंग सिस्टम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, आशिया खंडातील कोणते पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रति नोबेल म्हणून कोणत्या खंडातील? तर आशिया खंडातील प्रति नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, तर रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे, या पुरस्कारालाच आशिया खंडातील प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा या संघटनेची स्थापना केली होती? याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की बहिष्कृत हितकारिणी सभा याची स्थापना कधी झाली होती? तर लक्षात ठेवा, जुलै 1924ला त्याची स्थापना करण्यात आली होती. कोणी केली या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे 1924 या वर्षी बहिष्कृत हितकारिणी सभा जी आहे याची स्थापना करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी खालीलपैकी कोणती आहे? सध्या आपल्या भारतामध्ये 5G सेवा जी आहे ती वापरली जात आहे. जी म्हणजे काय लक्षात ठेवा, 3G, 4G, 5G याच्या पुढे जे जी वापरलं जातं त्याचा अर्थ काय होतो? तिसरं जनरेशन, चौथं जनरेशन आणि पाचवं जनरेशन. म्हणजे त्यातील हे जे 4G आहे याची सेवा सर्वात पहिल्यांदा देणारी कंपनी कोणती ठरली आहे? तर ती कंपनी आहे ऑप्शन क्रमांक 1, तर एअरटेल कंपनीने आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा 4G सुरू केलं होतं. यानंतर 5G जर म्हटलं तर लक्षात ठेवायचे ते कोणत्या कंपनीने केलं आहे याचं उत्तर मला पण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक वारसा दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? दिनविशेष वरती सर्वात विशेष असणारा हा प्रश्न आहे आणि आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्यांच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जागतिक वारसा दिवस जो आहे तो कधी साजरा केला जातो? तो साजरा केला जातो 18 एप्रिल या दिवशी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी हा अंदमान व निकोबार या द्वीपसमूहातील डॅश बेटावरती आढळतो. भारतामध्ये एकमेव असणारा जो सक्रिय ज्वालामुखी आहे, जिवंत ज्वालामुखी आपण त्याला म्हणू शकतो, तर तो कोणत्या ठिकाणी आहे? अंदमान निकोबार या द्वीपसमूहावरती आहे. पण त्या समूहातील कोणत्या बेटावरती तो स्थित आहे? तर ते बेट आहे ऑप्शन क्रमांक 4, तर बॅरन बेटवरती आपल्या भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आढळून येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं दिले हे मला पण कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत राहा. मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.